पालक आणि अख्ख्या मसूरची मसालेदार भाजी आज आपण करूया। त्याच्यासाठी मी घेतलाय एक जुडी पालक, तो स्वच्छ धुवून घेतलाय आणि चिरून घेतलाय बारीक। ही मसूर अर्धा वाटी 1 तास आधी पाण्यात भिजत घालायची। एक मोठो कांदो, एक टोमॅटो, 1 चमचो हळद, 2 चमचे मालवणी मसालो, 4-5 कोकमा। इकडे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण। आता ह्या कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी वेगळं दिलाय, तो बघा। म्हणजे अशा प्रकारचं वाटण करून जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलात तर अशा प्रकारचे आमटे, उसळे किंवा भाजी बनवताना हा वाटण हाताकडे मिळता आणि पटकन स्वयंपाक होता। नंतर 7-8 लसणीचे पाकळे हे वरून फोडणीसाठी आणि मीठ। आता ही भाजी कुकर मध्ये करूची असा म्हणून मी गॅसवर ठेवले कुकरचा पॅन। त्याच्यात घालूया ह्यो पालक, मसूर, कांदो आणि टोमॅटो तेवढं। त्याच्यात घालायचा 1 वाटीभर पाणी। जास्त पाणी घालायचं नाही तर भाजी पातळ होते। एवढा पाणी होया। आणि कुकरचं झाकण लावून गॅस मीडियम ठेवायचो आणि 2 शिट्ट्या लावायच्या। भाजी शिजवून घ्यायची। आता कुकर थंड झालो, आता आपण झाकण काढून बघूया भाजी शिजली का। हे बघ, इकडे पालक आणि मसूर शिजलो। आता याच्यात घालूया सगळे मसाले। हळद 1 चमचो, 2 चमचे मालवणी मसालो, चवीनुसार मीठ, 4 कोकमा आणि इकडे ह्या कांदा खोबऱ्याचा वाटण आणि सगळा ढवळायचा। मीडियम गॅसवर भाजी उकळून घ्यायची। आता ही भाजी तयार झाली, ती आपण इकडे थोडी खाली उतरून ठेवूया आणि वरून आपण लसणीची फोडणी घालूची असते म्हणून ह्या मी पॅन घेतलाय फोडणीचा, त्याच्यात तेल घातलंय, त्यात टाकून घ्यायचं। तेल तापला की त्याच्यात ठेचलेलं लसूण घालायचं। आता ही लसणीची फोडणी तयार। गॅस बंद करायचो आणि ही लसणीची फोडणी या भाजीवर ओतायची। अशी ही पालक आणि मसूरची मसालेदार भाजी तयार। अशी ही पालक आणि मसूरची मसालेदार भाजी तुम्ही बनवा। ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर अप्रतिम लागता। आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।